नमस्कार. नमस्कार. माझं नाव श्रद्धा पाटील. तर आता आपल्यासमोर बसलेले आहेत रोनाल्ड जोसेफ आणि ते 2025 मधले छत्रपती पुरस्कार आहेत. तर आता त्यांची जर्नी थोडीशी जाणून घेऊयात आपण. तर सर थोडंसं तुमच्याबद्दल. माझं नाव रेनॉल्ड जोसेफ. मी बाय ॲक्सिडेंट एक बॉक्सर झालो. मी ॲट द लेट एज ऑफ 21-22 बॉक्सिंग स्टार्ट केलं आणि बाय ॲक्सिडेंट मी या फील्डमध्ये आलो. मी इंजिनियर आहे बाय प्रोफेशन आणि मी जॉब पण केलं आणि त्याच्यानंतर ॲट द एज ऑफ 21-22 2015-16 मध्ये बॉक्सिंग स्टार्ट केलं आणि इन 2025 मला अवॉर्ड भेटलं बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट. ग्रेट. तर तुम्ही म्हटलं की बाय मिस्टेक तुम्ही आले असं म्हणू शकतो आपण. तर असं का? काय रिझन आहे यामध्ये? मी इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि पुण्यातून इंजिनिअरिंग झालं आहे माझं. ओके. त्याच्यानंतर प्लेसमेंट पण झालं. मी जॉबला होतो ओके. आणि जाताना बाईक ॲक्सिडेंट झालं होतं माझं आणि पूर्ण राईट साईड सेमी पॅरलाइज झालं होतं माझं राईट लेग. ओके. तर जे लोअर डिस्क आहे L3 L4 पूर्ण रप्चर झाला होता. अच्छा. मग त्याच्यानंतर ऑपरेशन झालं माझं. ओके. मग ते ऑपरेशनला 1-2 महिने मी बेड रेस्टवर होतो. त्याच्यानंतर त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी निगेटिव्ह थॉट्स होता, निगेटिव्ह सेल्फ बिलीफ, मग सुसायडल थॉट्स. त्यामधून बाहेर येण्यासाठी माझ्या एक मित्राने सांगितलं की तू बॉक्सिंग स्टार्ट कर, तुझं जे निगेटिव्हिटी आहे ते बाहेर जाणार. मग मी तर येऊन ग्राउंडवर बसून बघायचो की मुलं बॉक्सिंग कसं करतात. मग मी बेल्ट लावून ते पूर्ण लावून 6 महिन्यानंतर मी येऊन बॉक्सिंग स्टार्ट केलं आणि ॲट द लेटेस्ट एज ऑफ 21-22 फक्त ती निगेटिव्हिटी काढण्यासाठी मी बॉक्सिंग स्टार्ट केलं आणि मला इतकं आवडलं आणि यावर्षी मला 2025 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी श्री छत्रपती राजे क्रीडा पुरस्कार दिला. ओके. म्हणजे बघायला गेलं तर तुमचा बाकीचा काय बॅकग्राऊंड related? काहीच नाहीये. काय नाही. तुम्ही नवीन जी सुरुवात केली ॲज अ बघत की मी ह्यातून माझं डिप्रेशन कव्हर करू शकतो, यासाठी तुम्ही ह्या प्रोफेशन मध्ये आला. Right. करेक्ट. मग तुम्हाला कसं वाटलं ह्यामध्ये आल्यानंतर? त्याबद्दल म्हणजे तुम्ही जसं ह्या रिंग मध्ये आला त्यानंतर तुमचा प्रवास काय होता इथपर्यंत, म्हणजे छत्रपती पुरस्कार मिळेपर्यंत तुमचा प्रवास काय होता? 2015-16 मध्ये स्टार्ट केलं मी. सरांना माहिती आहे, सरांनी पूर्ण मला बघितलंय माझं जर्नी, कारण त्यांनी मला बनवलंय. मी बेल्ट कोचचं नाव काय? माझे कोचचं नाव आहे आयबा इंटरनॅशनल 2 स्टार कोच आहे ओके. मिस्टर विजय गुजर सर. अच्छा. त्यांनी 2 छत्रपती पुरस्कार घडवले. अरे माझे जे सिनियर आहे सलमान शेख त्यांना पण घडवलं आणि मी सेकंड आहे अरे वा. आणि स्वतः नॅशनल चॅम्पियन आहे आणि इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यांनी सरांनी बघितलं माझं जर्नी. मी बेल्ट ते लुंबार बेल्ट असतो ते घालून मी असो ट्रेनिंगसाठी. मग सरांनी फक्त विश्वास दाखवला की बाबा तू कर, फक्त यासाठी की ते तुला काय ध्येय की निगेटिव्हिटी लांब जावं, पण तू ही प्रॅक्टिस कर. मग 1 महिना झाला, 2 महिने झाला, 3 महिने झालं. मग स्वतः कॉन्फिडन्स वाढलं वाढत गेला. आणि मग सरांनी मला एक स्टेट चॅम्पियन होता प्लेअर, त्यासोबत माझं स्पायरिंग करून दिलं 3 राऊंड. ओके. मी त्याला हारलो, पण 19-20 स्पॉट झालं की मला एक सेल्फ बिलीफ आलं की मी याला मारू शकतो. करेक्ट. ह्याला मारलं मग स्टेट चॅम्पियन येतो, नक्की. मग आपण करू शकतो. राईट. आणि त्याच्यानंतर माझा तसा प्रवास झाला स्टार्ट. ओके. आता तुम्ही डायरेक्टली आलाय ते राईट, तुमची जी काही इंजुरी वगैरे झाली, मग त्या इंजुरीमध्ये तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं का की तुम्ही इथे येऊन म्हणजे खेळू शकता, परत तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता? याबद्दल तुमचं काय मत होतं आणि डॉक्टरचं काय मत होतं? इथपर्यंत कसं आला तुम्ही? डॉक्टरनी फर्म आणि सांगितलं होतं की तू काय वेट लिफ्टिंग करायचं नाही, जिम नाही करायचं, स्पोर्ट्स काय खेळणार नाही तू. ओके. आणि मी म्हणलं ओके, स्पोर्ट्स खेळत नाही मी राईट. आणि जिम पण नाही करू शकतो, वेट उचलू शकत नाही तू. म्हणलं वेट नाही उचलून काय इश्यू नाही, बॉक्सिंग तर वेट नाही याच्यात, पण एक बॉक्सिंग तुम्ही एक लेवलवर आला ना त्याच्यानंतर वेट ट्रेनिंग कंपल्सरी आहे तुम्हाला. राईट. मी स्लोली मग कोर बिल्डअप केलं, मग ते बॅकला जे मसल्स जे स्ट्रॉंग करावं लागतात ते केलं मी. त्यानंतर माझा प्रवास स्टार्ट झाला आणि मग असं झालं की पूर्ण स्लोली इतका इंटरेस्ट वाढून गेला की मी डायरेक्ट स्टेट चॅम्पियनशिप खेळायला स्टार्ट केलं. सरांनी सांगितलं की तो खेळ बिंदास, काय हार जीत ते बघू नको, खेळून ये. आणि मी फर्स्ट स्टेट चॅम्पियनशिप माझं झालं भुसावळमध्ये, तिथं गेलो आणि खेळलो. मी फर्स्ट मॅच जिंकलो, मला चांगले. मग माझे जे कोच होते तेव्हा बंडू गायकवाड सर, ते म्हणले तू डार्क हॉर्स, ब्लॅक हॉर्स, काय डार्क हॉर्स म्हणतात ना, तो डार्क हॉर्स आहे बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा. ओके. ओके. आणि मग लढत एक जे फायनल मध्ये जे मॅच होता, मी फायनलला गेलो. अच्छा. आणि फायनलला गेलो त्याच्यानंतर जे बॉट होता तो एक इंटरनॅशनल बॉक्सर होता, त्याला हरलो मी. पण एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की मी करू शकतो आणि तिथून मी आलो आणि परत तयारी
वेट ट्रेनिंग सोबत पुन्हा डाएट वेट करून मग जर्नी स्टार्ट केलं माझं. ओके. आता तुम्ही एवढा तुमचा प्रवास सांगितला, तर त्याच्यामध्ये असं वाटलं की आता नाही यार मी थकलोय, आता मी ह्यातून बॅकआउट करतो, असं हो. कधी विचार आला का? खूप खूप टाइम आला. सरांचं एकच वाक्य होतं, तू सोडू नको. जो टिकणार तो जिंकणार. जिंकणार. फक्त टिकून खेळ, टिकून राहा. राईट. टिकून राहिला रिझल्ट येतो. आणि मी खूप टाइम गिव्ह अप करण्याचा ट्राय केलं, हां. पण सरांनी नेहमी पुश केलं मला Right. बाय पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणून सरांनी घडवलं म्हणून मी इथं आहे. नाहीतर मी स्टेजवर नाही, बसलो. तुम्ही त्यात इंजिनियर आहात बघायला गेलं तर, राईट. इंजिनियर आपण कधी साईड करायचं सोडत नाही, गिव्ह अप नाही करत गिव्ह अप आपण. नाही करत. पण कसं आहे, सर्कमस्टन्स असं डेव्हलप होतं की कारण जॉब होता, जॉब नाहीये आणि सेल्फ फंड करायला खूप स्पोर्ट्समध्ये डिफिकल्ट होतं. बरोबर. मग ते पूर्ण आपल्याला ते पण बघायचं असतं. हो, अगदी. कारण स्पोर्ट्समॅनचं लाईफ पडद्यात ते 3 मिनिटाचा 3 राऊंड दिसतो, पण ते पाठीमागचं लाईफ दिसत नाही. दिसत नाही. कारण Correct. तिथं सेल्फ मॅनेज करावं लागतं, Of पूर्ण course. हो, सेल्फ हो. फंड करावं लागतं, बरोबर. जॉब करावं लागतं आणि मग तिथं येऊन त्याला परफॉर्मन्स करावं लागतं. बरोबर. तर ते पार्ट मी बॉक्सिंग शिकून किंवा ट्रेनिंग देऊन तिथं मी सेल्फ फंड करायचो आणि मग इथं मॉर्निंग इव्हनिंग सरांच्या गायडन्समध्ये प्रॅक्टिस करायचो. प्रॅक्टिस करू. मग आता एवढं तुम्ही प्रॅक्टिस वगैरे केली, टोटल म्हणजे तुम्ही याच्यावर किती खर्च केलाय? म्हणजे कोणत्याही मुलाला ॲज अ बिगिनिंग म्हणून सुरू करायचं असेल, तर त्याला किती पैशाची जुळणी असली पाहिजे किंवा त्याचे पॅरेंट्स किती याला सपोर्ट करू शकतील, ह्या दृष्टिकोनाने विचार केला तर? माझं जे जर्नी आहे, मी आतापर्यंत 7 नॅशनल खेळलोय. ओके. त्यात 4 नॅशनल मेडल आहे आणि कंटिन्यूअस स्टेटला 4 गोल्ड आहे आणि 1 Great. सिल्वर आहे. ग्रेट. 5 वर्ष कंटिन्यूअस परफॉर्मन्सवर मला अवॉर्ड भेटले. अच्छा. आणि प्रत्येक स्टेट मॅचेसला कसं असतं मॅडम, स्पोर्ट्स हे कसं आहे, आता गरिबांचा खेळ राहिला नाहीये. नाही, कोणते बरोबर. पण स्पोर्ट्स घ्या तुम्ही, बरोबर. तर पैसे लागतं हो. आणि तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतं, फीस भरावं लागतं. मग स्वतःचं डाएट ते मेन असतं, डाएट हो. आणि मग कॉम्पिटिशन खर्च हं. ते पूर्ण बघावं लागतं आणि मग ते परफॉर्मन्स येतं आणि तुम्ही मग चॅम्पियन. आणि मग त्याच्यानंतर अजून तुम्ही जसं लेवल वाढलं तुमचं, अजून खर्च वाढणार आणि तुमचं ते तसं इन्क्रीज होणार प्राइस. ओके. म्हणजे तुम्ही असं मला फिक्स सांगू शकत नाही की ॲज अ बिगिनरला किती खर्च, म्हणजे किती असणार ॲज अ एक्सपेन्स अच्छा, एक्झॅक्टमध्ये? बॉक्सिंग इज व्हेरी इकॉनॉमिकल स्पोर्ट. पैसे जास्त लागत नाही. फक्त तुम्हाला डाएट आणि कोचिंगचं फीस जे असेल ना, ₹500-1000 ते लागणार आणि डाएटचा खर्च. तुम्ही राहत असाल तर व्हेरी गुड. तुम्हाला डाएटचं काही आवश्यकता नाहीये. मग बेस्ट. घरचं जेवण बेस्ट बेस्ट आहे. असतं. हो, ऑफकोर्स. आणि मग जे किट आहे, बॉक्सिंग किट, हा ₹2,000-3,000 किट येतो आणि तुमचं जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स तुम्ही स्वतः करावं करू लागतं. बस. शकतो. ओके. म्हणजे कोणी सुद्धा ॲज अ मिडल क्लास हो. मुलगा सुद्धा लोअर क्लास, हां. मिडल क्लास स्टार्ट करू शकतो. बॉक्सिंग हा तसा फ्रेंडली आहे, म्हणजे कोणी येऊन शिकू शकतो. एनी लेवल आणि कोणतं पण फिटनेस लेवल. मी असं इंजर्ड प्लेअर बॉक्सिंग स्टार्ट करू शकतो. तर कोणी पण कोणत्या पण लेवलवर बॉक्सिंग स्टार्ट करू शकतो आणि काही एज लिमिट नाही बॉक्सिंगला. ओके. तुम्ही आता स्टार्ट करा किंवा 30च्या झालं किंवा 15 झाले तेव्हा स्टार्ट करा, तर काही एज लिमिट नाही. ओके. म्हणजे तुम्हाला फिजिकली पण काही त्रास होत नाही. समजा नाही. लेट एजनी सुरू हो. केलं तरी काही असा त्रास होत नाही, नाही. त्रास होत नाही. फक्त तुम्हाला काय, त्यांनी 2 तास दिलं, तुम्हाला 4 तास द्यावं लागतं. म्हणजे मेहनत जास्त घ्यावी मेहनत लागते. घ्यावं लागतं ओके. आणि ओके. काही डिफिकल्ट नसतं. ओके. ओके. तसं ऐकायला गेलं तर म्हणजे कोणीही खेळू शकेल. हो. ओके. तर आता मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे मुलींच्या दृष्टिकोनाने. तर आता जे काही बाहेर चालू आहे, राईट? तर वातावरण बघितलं तर तसं बरोबर नाहीये. मुलीही सेफ नाहीयेत बाहेर, हो. राईट? तर मला सगळ्या मुलींकडून मला प्रश्न विचारायचा आहे, की समजा या बॉक्सिंगमध्ये समजा यायचं असेल आम्हाला ॲज अ सेल्फ डिफेन्स म्हणून, कुठेही जाऊन आम्ही लढू शकू. आमची स्वतःची सुरक्षा आम्ही स्वतः करू शकू. त्यासाठी आम्हाला भावाची गरज नाही, मित्राची गरज नाही, इव्हन कुणाचीच गरज नाही. आम्ही स्वतः करू शकू. तर मग बॉक्सिंगमध्ये मुलींना आपल्याला इथे आणायचं असेल, तर आपल्याला त्या पॅरेंट्सची कशा पद्धतीनं त्यांना आपण डील केली पाहिजे? काय बोलूयात की जेणेकरून मुलीसुद्धा खेळतील? ना की फक्त बॉक्सिंग बोलत आहे मी, कराटे सुद्धा. मग जेणेकरून त्याचा डिफेन्स वाढेल. मग त्याबद्दल काय मत आहे तुमचं? फर्स्ट ऑफ ऑल, आजकाल जे मुली आहे ते सेल्फ इंडिपेंडेंट होत आहे. हो. आणि ते चांगली गोष्ट आहे. आणि मेन काय, जे ग्रासरूट लेवलला तुम्ही गेले किंवा ग्रासरूट लेवल स्पोर्ट्स किंवा गावात गेले, तिथं रिस्ट्रिक्शन्स येतात. ते अगदी. सिटीमध्ये रिस्ट्रिक्शन नाहीये, नाही. आहे हो. पण खूप कमी आहे. कमी आहे. पण गावात जास्त आहे. जास्त. कुठं चालली, काय, ते पूर्ण प्रश्न अगदी, विचारतात. अगदी. आणि मग त्यासाठी काय करावं लागतं, पेरेंट्स आहे, पेरेंट्सला तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घ्या. त्यांना जाऊन कोचला भेटा. ते तुमचे कोच असेल जिल्ह्यामध्ये किंवा हां. गावात जे Right. बॉक्सिंगचे कोच असेल, राईट. त्यांना जाऊन भेटा ओके. ओके. आणि ते तुम्हाला मग पूर्ण गाईड करणार कसं करायचं काय.
आणि तुम्ही बॉक्सिंग केलं ना तुम्ही इंडिपेंडेंट सेल्फ इंडिपेंडेंट होणार नक्कीच. आणि तुम्ही इतकं स्ट्रॉंग होणार की तुम्ही ट्रॅव्हलिंग ना किंवा काय ते क्राईम होत आहे अगेन्स्ट वुमन तुम्ही आरामशीर तुम्ही सेल्फ डिफेन्स करू शकता. ओके. तर आता तुम्ही सांगितलं की ॲज अ बिगिनरसाठी मुली समजा आल्या तर त्यांना काही इजा होऊ शकणार आहे, हो. काही इंजुरी वगैरे होणार नाही. नाही नाही पण ज्या मुलींना ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर करिअर बनवायचं आहे, मग त्यांच्यासाठी हे इंजुरीचं वगैरे कसं हँडल करू शकतो आपण? किंवा मुली समजा माघार घेतात किंवा पॅरेंट्स माघार घेतात, हिला काय झालं तर? मग ह्या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? मुलींचं काय असतं मेन नाकाला काय झालं तर तोंडाला काय झालं लग्न कसं होणार राईट. मग लग्न गेलं तर बाळाला काय प्रॉब्लेम होणार का Right. फ्युचर जनरेशनला काय इश्यू होणार येस. तर तुम्हाला एक 2 एक्झाम्पल सांगतो आपल्या एक सानिया मिर्झा आहे ते टेनिस स्पोर्ट आहे त्यांना आणि एक मेरी कॉम आहे नाव ऐकलं असेल तुम्ही ऑफकोर्स. येस. निकात झरीन आहे हो, हो. ते बघा काही ते मदर आहे हम्म. ते बॉक्सिंग करताय आणि परत बॉक्सिंग ब्रेक घेतलं मग परत ते जन्म दिला त्यांना हो, हो. म्हणजे बेबी झाल्यानंतर पण नंतर परत परत ते होते खेळायला. मग करेक्ट. त्यांना काही इश्यू होत नाहीये मग Correct. तुम्हाला पण काही इश्यू नाही फक्त काय तुम्ही ते सेफ्टी रिक्वायरमेंट रिंगचे हो, हो, हो. हेड गार्ड झालं माउथ गार्ड झालं ते करून केलं काही इश्यू होणार नाही तुम्हाला Right. म्हणजे पॅरेंट्सना पण टेन्शन घ्यायची काही नाही, गरज काही नाही. गरज Right. नाही. म्हणजे मुलींना ते बिनधास्त पाठवू शकतात आणि अनेक मेरीकॉम आपण घडवू हो शकतो आपल्या आरामशीर महाराष्ट्रामध्ये. ओके. मेन काय सपोर्ट पेरेंट्सचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे बरं. मेनी जास्त ड्रीम्स घरीच फिनिश होतात कारण नाकार देतात घरचे हे करू बरोबर. नको ते करू नको राईट, राईट. पण राईट. तुम्हाला माहिती तुम्हाला हे ड्रीम तुम्हाला गाठायचं आहे किंवा फॉलो करायचं आहे तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी हे आवाज कसा उठवूयात आपण ह्याबद्दल? आता हे बरोबर आहे. डिफेन्ससाठी आपण प्रत्येक गावातल्या मुलीपर्यंत आपण कसं पोहोचूयात? याबद्दल तुम्हाला काय विचार येतो आता? कारण मी डायरेक्टली प्रश्न विचारलाय तुम्हाला. तर काय दोन मत पॉइंट आहे? ऑफ व्ह्यू आहे त्याला व्ह्यू आहे की एक बाय ऑनलाईन मीडियम बाय आजकाल जे युथ आहे ते जास्त इंस्टाग्राम रील्स बघतात राईट, राईट. त्यातून तुम्ही पाठवू शकता ओके. सेल्फ डिफेन्स क्लास किंवा जे गावात आहे गावात बॉक्सिंग क्लब्स आहे किंवा कराटे क्लब कोणतं पण सेल्फ डिफेन्स क्लासेस आहे ते जाऊन तुम्ही पेरेंट्सला कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही ते जॉईन करा आता मेरी कॉमचा स्टोरी त्याला घरी सपोर्ट नव्हता डॅडीने नाही म्हटलं राईट. ती लपून छुपून ती जायचं यासाठी प्रॅक्टिससाठी राईट, राईट. मग तेच तुम्ही कॉन्फिडन्सने घेतलं तुम्ही पेरेंट्सला ते तुमचा प्रोग्रेस चांगला होईल अजून बेस्ट, बेस्ट. तर या मुलींच्या अकॉर्डिंगली तर सगळं सेफ आहे आणि बघायला तर पॅरेंट्स सुद्धा तयार होऊ शकतील असे म्हणजे दिसतंय आपल्याला हे होऊ शकतं असं. राईट. ओके. एक पर्सनल प्रश्न तर तुम्ही ज्यावेळी हे सुरुवात केली त्यावेळी तुमच्या घरातून कसा सपोर्ट होता तुम्हाला? ऍक्च्युली हा पर्सनल आहे थोडा. काही नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही 3 इडियट्स मूवी बघितलं असेल Of course. त्याच्यात म्हणतात फरहान त्याला फोटोग्राफी फॉलो करायचं होतं पॅशन Right. पण त्याला अब्बू काय म्हणतात हां. फॉलो नाही करायचं मग Right. माझ्या घरी पण सेम अब्बू ने माने अब्बू मानी नाही की तू फॉलो कर कारण इतकं चांगलं जॉब पॅकेज होतं आणि Right, right. ब्राईट फ्युचर होतं ऑफकोर्स. इंजिनिअरिंगच्या फील्ड मधून राईट. मी म्हटलं ते माझं डिसिजन होता की तू मी करणार बॉक्सिंग मला कारण मला इंटरेस्ट वाढला त्याच्यात आणि असं कॉलिंग आलं मला की मी करू शकतो करू शकतो. आणि एक ब्लाइंड फेथ होता ब्लंडर होता की मी आलो या फील्डमध्ये कारण इतकं इंजरी असून आणि काही बॅकग्राऊंड नाही आणि एक ब्लाइंड फेथ होता की आपण काहीतरी करणार या फील्डमध्ये एक Right. कॉलिंग आलं Right. आणि पप्पांनी सपोर्ट नाही केलं स्टार्टिंगला की मी काय देणार ते जे करायचं तुला ते सेल्फ फंड करायचंय तर तेव्हापासून मी स्वतःला सेल्फ फंड केलं आणि बॉक्सिंगचे पूर्ण करिअर जे आतापर्यंत हां. पूर्ण सेल्फ फंडनी आणि केले ओके. कशा पद्धतीने केला? आता समजा हां. जो मुलगा आहे त्याच्या घरून असं काही सपोर्ट मिळत नाही. मग त्यांनी कसं ह्या गोष्टी सर्व्हाइव्ह करायच्या? तर तुम्ही जे तुमचे स्किल आहे तुमच्याकडं जे पण स्किल आहे आता बॉक्सिंग शिकले तुम्ही तर ते एक स्किल्ड आहे आणि Right. जे मार्केटमध्ये तुम्हाला पाहिजे पाहिजे. आणि एक डिमांड आहे तिथं आणि तुम्ही एक सप्लायचं काम करताय हो, हो. तुम्ही त्यांचे नीड्स पुरवताय तुम्हाला मुलांना पोरींना किंवा जे फिटनेस जे अबाव 30 आहे किंवा 40 आहे त्यांना फिटनेसची आवश्यकता असते असते. बॉक्सिंग इज बेस्ट टूल टू इनकल्केट इन द फिटनेस रुटीन ओके. बॉक्सिंग कारण एनी एज लेवल एनी फिटनेस लेवल तुम्ही बॉक्सिंग शिकू शकता राईट. आणि तसं मी मग बॉक्सिंग क्लासेस घ्यायचं मी बॉक्सिंग क्लास घेतलं मग सेमिनार घेतलं पोरींना शिकवलं ओके. अनाथ आश्रमला जाऊन शिकवलं जे अरे वा. पोरी असतात आणि त्यांना मी असं गिव्हिंग बॅक टू सोसायटी माझा जॉब होता की कर्तव्य की बॉक्सिंगने मला नाव दिलं हे केलं ना मी पण बॉक्सिंगची काहीतरी लोकांना देणार ओके. म्हणजे जे ते तुम्ही स्किल शिकलीत ते ती मी स्किल तुम्ही डिलिव्हर केली त्याला तुम्ही इकॉनॉमिकल याला हे करा हे करा. राईट. म्हणजे पैशाचं स्वरूप द्या हो. तुम्ही आणि तुम्ही हे सुरू आणि हे जे ओरिजिनल बॉक्सर्स आहे किंवा ऍथलीट आहे ते डायरेक्ट जाऊन शिकवतात कारण असं मार्केटमध्ये खूप फेक लोक आहे फक्त सर्टिफिकेशन केलं आम्ही बॉक्सिंग करताय आणि क्लायंट कडून 20,000 30,000 घेतात ओके. म्हणजे पर्सनल ट्रेनिंग म्हणताय? हो बॉक्सिंग तासात. ट्रेनिंग आणि ग्रुप सेशन
म्हणजे ते अशी त्यांची पण अशी रिंग वगैरे आहेत की नाही 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 असं जिम मध्ये जिम मध्ये शिकवतात? हा बॉक्सिंग ओके. शिकवतात आणि त्याच्याकडून 30,000 घेतात पर्सनल ट्रेनिंग. त्यांना बॉक्सिंगचं काय नाही, पण आमच्यासारखा बॉक्सर जे फील्डमध्ये होता, ॲमेच्युअर खेळलाय मॅचेस ओके. आणि त्यांना एक एक खूप एक बूस्ट भेटतं की ओरिजिनल बॉक्सर आहे हम्म. जे येऊन शिकणार. हम्म, हम्म, हम्म. ते जाऊन डायरेक्ट ग्रासरूट लेवलवर जाऊन लोकांना शिकवणार हे कसं पंच मारायचं राईट, कसं. राईट. तर इंटरॅक्शन जास्त वाढतं वाढतं, वाढतं. आणि तुम्हाला फक्त इकॉनॉमिकल यामध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला ते करेक्ट, स्किल शिकून तुम्ही स्वतःला फंड करू शकता मग. करेक्ट. तर आणि हा मार्केटमध्ये बॉक्सिंग आता बूम होत आहे. अगदी तर जे तुम्ही थोडं 6 महिने पण बॉक्सिंग शिकलात ते तुम्ही जाऊन शिकू शकता लोकांना, राईट. काही इश्यू नाही. आता तुम्ही एक वर्ड यू केलं की आता हे बूम होतंय, राईट? हो. तर किती लेवलपर्यंत बूम झाले आता सध्या महाराष्ट्रामध्ये? अ, म्हणजे किती लोकांपर्यंत आपण पोहोचलोय किंवा किती डिस्ट्रिक्ट, तालुके आपण कसं पकडूयात? 36 डिस्ट्रिक्ट्स आहे महाराष्ट्रामध्ये बरोबर. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आता 80% to 90% स्पोर्ट्स गेलाय आमचं बॉक्सिंग. ओके. आणि तिथून एक मॅचेस आणि कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स पण त्यासाठी पण मुलं येतात. मी स्वतः स्टेट चॅम्पियनशिप खेळत होतो मी इतकं वर्ष आणि नॅशनल आणि मी बघतो की मुलं त्यांना मेन काय ग्रासरूट लेवलवर त्यांना मेहनत करायची खूप इच्छा असते अच्छा. हो. आणि फिटनेस लेवल सिटीपेक्षा मुलांपेक्षा जास्त असतं, ओके. पण त्यांना एक योग्य डायरेक्शन भेटत हा. नाही. ते कमी पडतोय. ते भेटलं तर गली गलीमध्ये मेरी कॉम विजेंदर सिंग आणि ऑलिम्पिक चॅम्पियन भेटतात नक्कीच, महाराष्ट्रामध्ये. नक्कीच. मग तुमचं असं मत आहे की कोच तिथपर्यंत पोहोचले नाहीये, त्यांना ट्रेनिंग बरोबर मिळत नाहीये? काहीतरी एक डायरेक्शन भेटत नाही मॅम डायरेक्शन ग्रासरूट लेवलवर. डायरेक्शन मीन्स प्रॉपर गायडन्स. म्हणजे मला गायडन्स काय मीन्स की कोच नाहीयेत प्रॉपर, म्हणजे कोचेस कोच नाही तिथपर्यंत पोहोचले हो, नाहीयेत. पोचले नाही म्हणजे आपल्याला पण आता हा. 2025 हम्म. कोचेस गेले आता. हे तुम्ही क्वेश्चन मला 4-5 वर्ष अगोदर विचारलं असताना तर मी बोललो असतं हा नाही कोचेस, पण आता भुसावळ किंवा धुले तसं डिस्ट्रिक्टमध्ये पण बॉक्सिंग गेले आता. ओके. मराठवाड्यामध्ये मग जळगाव झालं तिथं पण बॉक्सिंग गेले. जळगावला. हो. ओके. रत्नागिरी, रायगड तिथं पण बॉक्सिंग गेलं. बॉक्सिंग आता वाढलंय. वाढलेलं आहे आता. हो. म्हणजे आपल्याला बघायला गेलं तर आपण कोचेस कडून थोडं कमी पडतोय. ते हा. थोडं बूस्ट बूस्ट आपल्याला होते करावं कारण लागेल. कोचेस खूप आहे मॅम, हम्म. पण योग्य कोच असं नाही, खूप योग्य ट्रेनिंग. बरोबर. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स करायचंय त्यासाठी खूप कमी कोचेस होते 5 वर्ष अगोदर, पण आता ते गेलंय बॅटल लेवलवर. ओके. माझा जो छत्रपती पुरस्कार तुम्हाला मिळाला, तर तो क्षण कसा होता? सो काय मेमरी होती? तुम्हाला कसं वाटलं तो छत्रपती पुरस्कार घेतला? इट्स अ ऑनर फर्स्ट ऑफ ऑल. Yeah. ते अवॉर्ड भेटला मला कारण ते महाराजांचा अवॉर्ड श्री छत्रपती राजकीय पुरस्कार भेटला. अगदी. महाराजाचं नाव येतो तर एक रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढतो माझ्या नावासोबत की बाबा मला तसं वागावं लागेल आता. आणि मेन काय जे माझे गुरु विजय सर होते, मग माझे मम्मी पप्पा ओके, ओके. आणि गुरुचे गुरु भरत बावल सर तिथं होते. तर त्यांच्यासमोर मला अवॉर्ड भेटलं बाय चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड डेप्युटी चीफ मिनिस्टर्स होते तिथं. ग्रेट. मग ते एक वी लिव्ह फॉर दॅट मोमेंट तर झालं. बेस्ट. आणि क्रायटेरिया असतो अवॉर्ड दरवर्षी लोकांना भेटत एक क्रायटेरिया असतो. ते Okay. 5 इयर्सचा बेस्ट परफॉर्मन्स बघतात. 5 इयर्सचा परफॉर्मन्स बघतात की तुम्हाला किती कंटिन्युअस परफॉर्मन्स आहे का त्याच्यात. तुम्हाला मिनिमम 3 to 4 स्टेट चॅम्पियन मिनिमम लागतं आणि मिनिमम 3 to 4 नॅशनल मेडल लागतं. मग तुम्हाला ते क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता आणि मग ते अवॉर्ड भेटतं तुम्हाला. आता छत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची लाईफ चेंज झाली की ॲज इट इज होती? लाईक मॅम मी जे रेकग्निशन भेटतो की हा बॉक्सिंग एक हे असतो एक प्रश्न निर्माण होतो तुमचा मुलगा काय करतो. तर ते दृष्टिकोन जे चेंज झालं थोडं की हा अवॉर्ड आहे काहीतरी करतो वाया गेला नाहीये बॉक्सिंग करतो आणि एक हे असतं प्रेशर असतो पेरेंट्स. आमच्यावर प्रेशर नसतं जे पेरेंट्स आहे पेरेंट्स विचारतात काय करतो मुलगा काय टाइमपास करतो का. ते एक त्यांना एक बोलायला एक हे संधी येते की आमचा मुलगा छत्रपती अवॉर्ड आहे आणि तो बॉक्सिंग करतो. ते गर्वाने बोलतात. ओके. आता ते सांगितलं तुम्ही छत्रपती पुरस्कार तुम्हाला मिळाला. हो. तो तुम्ही सांगितले की ते किती नॅशनल जिंकले पाहिजेत, तर त्याबद्दल थोडंसं व्यवस्थित सांगाल? म्हणजे जो कोणी यूथ बघत असेल पूर्ण तर त्याला बेसिक करून सांगतो. बेसिक थोडं सांगितलं बरं. जे तुम्हाला बॉक्सिंग स्टार्ट करायचं तुम्ही कोणत्या पण लोकल क्लबमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करा, ऍडमिशन घ्या. त्याच्यानंतर एक तुम्ही मग लोकल टुर्नामेंट असतं त्यामध्ये पार्टिसिपेट करा. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल होतो सिलेक्शन. त्यामध्ये पार्टिसिपेट झाल्यावर एक बॉक्सर वरती येतो ते स्टेटला 36 डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यामध्ये
चॅम्पियनशिप होतो आणि मग सिलेक्ट होतो एक चॅम्पियन महाराष्ट्र स्टेटचा. तसं वरती जातो नॅशनलला, स्टेट चॅम्पियन झाला. बर. तसं त्याला नॅशनल जे बॉक्सेस आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून तिथं मेडल आणावं लागतं. अच्छा. मग तुम्ही तसं स्टेटला 4 टाइम मिनिमम पाहिजे हा. आणि नॅशनलला 3 पाहिजे. ओके ओके. तसं तुम्हाला मेडल आलं तर मग तुम्ही क्वालिफाय होता आणि श्री छत्रपती राजे क्रीडा पुरस्कार तुम्हाला भेटतो. ओके ग्रेट. तर आता तुम्ही छत्रपती पुरस्कार मिळालाय तुम्हाला, तर आतापर्यंत तुम्ही किती मुलांना ट्रेन केले? अरे असं बघायला गेलं की माझे जे गुरु आहे म्हणजे सर ते इथं असतात. मी स्वतः कधी टाइम भेटलं किंवा मी स्वतः जेव्हा कॉम्पिटिशन खेळत असतो मी स्वतः प्रॅक्टिस घेतो आणि स्वतः त्याच्यासोबत ट्रेन करतो. ओके. आणि पर्सनल जे हे मी म्हटलं इकॉनॉमिकल कॉस्टसाठी राईट. तिथं मी मिनिमम जे क्लासेस घेतलं तिथं मिनिमम 200-300 मुलांना मी आतापर्यंत ट्रेन केलंय. म्हणजे तिकडचे 200-300 आणि मिनिमम आतापर्यंत फ्रॉम 2018 मी स्टार्ट केलं 16-18 ला ओके. आणि मग इथं 100-200 मुलांना इथं पण मी ट्रेन केलं. मग 400-500 मुलांना मी आता पण ट्रेन केलं. आणि त्याच्यात एज ग्रुप असं नाही की मुलं आहे फक्त बिलो 80. कोण माझे क्लायंट्स होते ते अबव 40 पण होते किंवा 50 पण होते. अच्छा अच्छा. और वुमेन्स पण होते. अरे बा. गुड टू से माझे वुमेन्स क्लायंट्स पण होते त्यात. ग्रेट ग्रेट. ऐकून खूप छान वाटलं, कारण हे एवढ्या मुलांना ट्रेन करणं आणि तुमच्या या कमी जर्नी आहे तसं बघितलं तुम्ही भरपूर एक्सपिरियन्स असं काही 15-20 नाहीये तुमचा, अगदी 10 वर्षाच्या तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही एवढ्या मुलांना कव्हर केले. तर रिअली अप्रिशिएट करण्यासारखं आहे. कारण माझं काय एक होता की गिव्हिंग बॅक टू सोसायटी. बॉक्सिंगने मला काय दिलंय ना, माझा पेचान म्हणजे एक ओळख दिलं मला आणि ते पूर्ण मला एक नेगेटिव्ह फेज मधून एक पॉझिटिव्ह फेज मध्ये घेऊन गेला आणि इथं बसवला तुमच्या समोर. तर हे बॉक्सिंगने मला दिलं. मग माझं एक कर्तव्य असतं की गिव्हिंग बॅक टू सोसायटी. बॉक्सिंगने दिलं मला. ते बॉक्सिंग मी लोकांपर्यंत पोहोचायचं हे माझं काम होतं. हे मी करतोय, मी करणार. राईट राईट. आता एवढं सगळं सांगितलं तुम्ही, तर तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत? राईट. आता तुम्ही ऍज अ छत्रपती पुरस्कार घेतलेला आहात, तुम्ही 500 मुलांना ऑलमोस्ट ट्रेन केलंय, तर पुढचे प्लॅन काय आहेत तुमचे? तुम्हाला नक्की करायचं काय आहे? ऍज अ बॉक्सिंग तुम्हाला एवढं दिलंय, तर तुम्ही बॉक्सिंगला काय परत द्यायची इच्छा आहे तुम्हाला? एक प्रत्येक बॉक्सरचा एक गोल असतो की इंडिया लावायचं असतं त्याला. ओके ओके. आणि एक ड्रीम असतो ऑलिम्पिकचा. राईट. तर माझं एक ड्रीम आहे की मी इंडिया लावणार. करेक्ट. मी ब्रेक घेतलं होतं 1 वर्ष आणि परत स्टार्ट करणार ट्रेनिंग मी आणि परत मी पार्टिसिपेट करणार आणि खेळणार आहे. आणि मेन काय इंडिया लावायचा माझा गोल आहे. बेस्ट. इंडियासाठी मेडल आणायचं. ओके बेस्ट. तर 1 वर्ष तुम्ही गॅप घेतला, आम्हाला रिझन सांगू शकाल? वर्ष गॅप. माझं वडिलांचं स्वप्न होतं की त्यांनी मला वर्दीमध्ये बघायचं होतं. अच्छा. तर मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा PSI पोस्टसाठी. तर मी त्याच्यात प्री मेन्स फिजिकल असतो आणि इंटरव्ह्यू असतो. तर ब्रेक घेऊन मी प्री पास केलं, मेन्स पास केलं, आता मी फिजिकलला आहे. अरे वा ग्रेट. ऑलमोस्ट झाला तुम्ही, कारण तुम्ही आता फिजिकल मध्ये मला पात्र व्हायचं आणि इंटरव्ह्यूला जायचंय. नाही, नक्कीच होणार. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, कारण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तर डेफिनेटली ह्या गोष्टी घडणार. तुम्ही आता ज्याची एक्झाम देताय राईट, मग हे बॉक्सिंग कशी तुम्हाला म्हणजे तिथं तुम्हाला कसं काय हेल्प होत आहे बॉक्सिंगची? महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 5% रिझर्वेशन क्रायटेरिया केलाय एम्प्लॉयमेंटमध्ये. महाराष्ट्रामध्ये जे पण एम्प्लॉयमेंट असेल त्यामध्ये 5% कोटा असतो, स्पोर्ट्स कोटा. त्याला स्पोर्ट्स कोटा म्हणतो. तर मी जे नॅशनल मेडल आहे, स्टेट मेडल झालं किंवा नॅशनल मेडल, त्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं स्पोर्ट्स सर्टिफिकेटला की तुमचं ओरिजिनल स्पोर्ट्स आहे का, तुमचं जे सर्टिफिकेट फेक नाही आहे तो ओरिजिनल आहे. कारण असं खूप स्पोर्ट्स फेडरेशन जे फेक आहे, म्हणजे फेक सर्टिफिकेट द्यायचं असं म्हणतात. पैसे घेऊन फेक सर्टिफिकेट देतात. खूप स्पोर्ट्समॅन आहे असं. तुम्हाला MPSC मध्ये पण असं खूप लोक भेटणं जे फेक व्हेरीफाय होत असते ना पुढे गव्हर्नमेंटच्या लेवलला. होतं, पण आता ते स्ट्रिक्ट नव्हतं इतकं. मग ते बघितलं साईन आहे बाबा, हा सर्टिफिकेट ओरिजिनल आहे, इतकं स्ट्रिक्ट ते परत रिचेक नाही करायचं. आता 2022-23 पासून स्ट्रिक्ट झाला आयोग. आयोगने काय केलं, जे व्हेरिफिकेशन केलं सर्टिफिकेट ते रिव्हेरीफाय करतात जॉबसाठी. आणि ते स्पोर्ट्स कोट्यातून जॉब भेटतं आम्हाला 5%. त्यासाठी रिझर्वेशन असतं 5%. अगर 10 पोस्ट आले मग 5% जे आहे 100, बघा 100 पोस्ट आले 5% म्हणजे किती, 5 पोस्ट. ते आमच्यासाठी असतं स्पोर्ट्समॅनसाठी. त्याच्यात क्लास 1 असतो, क्लास 2 असतो, क्लास 3 आणि क्लर्क. क्लास 3 क्लर्क, क्लास 1 DYSP, ACP, डेप्युटी कलेक्टर, ते पूर्ण क्लास 1. क्लास 2 मध्ये काय असतो, PSI, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मग तुमचा कोटा ऑलरेडी आहे. स्पोर्ट्स जे स्पोर्ट्स पर्टिक्युलर खेळतात त्यांचे कोटे अवेलेबल आहेत सध्या, राईट? आणि
हा बोला. मग याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स कोटा नॉर्मल पर्सन आहे, त्याला 100 पैकी 60 मार्क्स पाहिजे. स्पोर्ट्स कोटाला फक्त 30 किंवा 35 मार्क्स एक कन्सेशन असतो मार्क्समध्ये. मला फक्त ते पात्र करून मग तुम्हाला जायचं असतं. एक फॉर्मॅलिटी असतो मार्क्स. राईट. मग किती पर्सेंट जागा आहेत तुमच्या स्पोर्ट्ससाठी? किती जागा उपलब्ध आहेत आता? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 पोस्ट आले हा. तर 5% रिझर्वेशन असतो. 5% म्हणजे किती? 5 जागा 100 पैकी त्याचा कोटा असतो आम्हाला. ओके ओके. तर अशा पद्धतीने वर्क होतं. आता या वर्षी 2025 मध्ये PSI चा पोस्ट आला 392 पोस्ट आलं 392 त्याच्यामध्ये 26 पोस्ट फक्त स्पोर्ट्समॅन साठी. अरे वा. म्हणजे यावेळी जास्त आले असं म्हणायचं तुम्हाला? म्हणजे दरवेळी व्हॅरी होत राहतं असं कॉन्स्टंट नाही? ओके. म्हणजे असं नाही की मुलं प्रयत्न करतायत, ट्रेनिंग घेतायत, हे सगळं चालू आहे, पण असं नाही की फिक्स आहे की एवढेच मुलांना आम्ही कोटा आहे. तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला स्पोर्ट्स जे जर्नी तुम्ही ते फॉलो करा, पण साइड बाय साइड तुम्हाला एक स्टेबिलिटी जॉब साठी तुम्ही तर बघू शकता. ओके. आणि माझे अवॉर्ड भेटला तर आम्हाला थेट नियुक्ती असते. त्या वर्षी मला बाय क्लास 2 चा थेट नियुक्ती पण होणार आहे. ओके. बेस्ट. आतापर्यंत तर सगळं तुम्ही सांगितलं ते अगदी सुंदर होती तुमची जर्नी. तर आता एक प्रश्न विचारायचा असा की आता तुम्ही एवढे बॉक्सर आहात, तर समाजामध्ये काय बदल घडवू शकतो आपण ऍज अ बॉक्सर? ऍज अ बॉक्सर मी तुम्हाला सांगितलं ते बॉक्सिंगने मला इतकं एक रेकग्निशन दिलं, एक माइंडसेट दिला की एक जे अग्रेसिव्ह मुलगा होता त्याला थंड केलं, नॉर्मल आणि एक दिशा दिलं. तसं मी बॉक्सिंग जे आहे माझ्याकडं स्किल आहे ती मी लोकांना काय बॉक्सिंग हेल्प्स यू इन मेडिटेशन आहे सेम तसं बॉक्सिंग तुम्हाला जे अग्रेसिव्ह मुलगा आहे त्या मुली असतात घरी भांडण करतात त्यांना बॉक्सिंग एक हे देतो आणि त्यांना जे हार्मोन्स आहे त्याला थोडा स्टेबल करू काम करतो. तर माझं ते मी करणार, मी बॉक्सिंगला प्रमोट करणार. ओके. म्हणजे तुम्हाला बेनिफिट्स जे आहे बॉक्सिंगचे ते लोकांना पोहोचवणार. आत्ताची जी पिढी आहे म्हणजे आमची पिढी पकडूया, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय असा पर्टिक्युलर मेसेज द्यायचा आहे स्पोर्ट्सच्या बाबतीत, बॉक्सिंग बाबतीत तुम्हाला काय असा मेसेज द्यायचा आहे की जेणेकरून मुलं अतिप्रमाणामध्ये स्पोर्ट्स खेळतील किंवा आपण स्पोर्ट्स कल्चर कसं डेव्हलप करू शकतो? जसं आपण हे बघतो, आता बघितलं तर क्रिकेट बघतो, आता प्रो कबड्डी सुरू झाले, प्रो खो खो लीग सुरू झाल्यात, राईट? ते कसं एवढं आनंदाने किंवा एक काय म्हणतात फॅमिली बघायला बसते, राईट? मग तुमचं काय मत आहे की आपला खो खो आपला जे काही बॉक्सिंग आहे तर त्या लेवलला आपण कधी प्रेझेंट करूया? बॉक्सिंगचा एक जेव्हापर्यंत कोणत्या स्पोर्ट्समध्ये स्पॉन्सरशिप येत नाही तेव्हापर्यंत ते स्पोर्ट्स ग्रो होत नाही. तुम्ही क्रिकेट बघा, त्याचं IPL आला, ऑन BCCI इतकं मोठं झालं, इंडियन क्रिकेट इतकं मोठं झालं. सेम कबड्डीमध्ये प्रो कबड्डी लीग झालं, स्पॉन्सर आले, पैसे आले, मग ते वाढलं. सेम जेव्हापर्यंत बॉक्सिंग मध्ये पैसे येत नाही, स्पॉन्सर येत नाही, बॉक्सिंग मोठं होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, तेव्हापर्यंत तुम्ही खेळताय, तुमचा ड्रीम आहे इंडिया लावायचं, इंडियासाठी खेळत, ते तुम्ही ड्रीम करत राहा. तेव्हा स्पॉन्सर लीग चालू होणार, लीग स्टार्ट झाला आता यायला, स्पॉन्सर येत आहे आता, तुम्हाला एक साइड इन्कम पण होईल. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय तर गव्हर्नमेंट किती इन्व्हॉल्व आहे या सगळ्या गोष्टी? ऍज अ पॉझिटिव्ह वेने सांगायला गेलं की गव्हर्नमेंटनी हे सगळ्या बॉक्सिंगच्या ह्याच्यामध्ये किती मदत केली आहे तुम्हाला, किती हेल्प झाली आहे गव्हर्नमेंटची तुम्हाला? सध्याची परिस्थिती बॉक्सिंग स्पोर्ट्समॅनला स्वतःला सेल्फ फंड करावं लागतं सर्व. तेव्हापर्यंत तुम्ही नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर जात नाही, तुम्हाला पूर्ण सेल्फ फंड करावं लागतं. स्वतःचा मेडिक्लेम करावं लागतं डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलला. नॅशनल लेवलला असतो आणि इंटरनॅशनल लेवलला असतो, पण डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलला स्वतः फंड करावं लागतं. मेडल पण आलं ते आतापर्यंत पैसे काय आले नाही आतापर्यंत डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवलला, पण नॅशनलला भेटतो आणि इंटरनॅशनलला भेटतो. गव्हर्नमेंट स्वतः देतो फंड. गव्हर्नमेंट तुम्हाला स्वतः म्हणजे त्या लेवलला तुम्हाला पोहोचलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला फंड सुरू होतो. फंड सुरू होतो आणि फंड कसं असतो मेडलवर, तुम्ही मेडल मारलं मग तुम्हाला फंड भेटणार, फक्त पार्टिसिपंटला फंडिंग नसतं. ओके. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एका पोझिशनला पोहोचलं पाहिजे, तुमच्या हातात काहीतरी असलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट हेल्प करते. माझ्या मते तिथून ऑलिम्पिक लेवल पर्यंत तुम्हाला हेल्प करेल, राईट? म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनलच्या नंतर तुम्हाला पूर्णपणे हेल्प करेल. ओके. आता माझा मगाचाच प्रश्न, तर युथला काय सांगायचं तुम्हाला, जस्ट नॉर्मल मेसेज काय द्यायचं आहे की तुम्ही स्पोर्ट्स का खेळला पाहिजे किंवा
का बॉक्सिंगच का असं, किंवा एक साधा एक लाईन मध्ये जर सांगायचं तर कसं डिस्क्राईब कराल तुमचाच गेम? मी बघितलंय आता जे युथ आहे ते जास्त ऍडिक्टेड मोबाईलला आहे, एक्झॅक्टली. ऑनलाईन वर्ल्डला. राईट, आणि राईट. जितकं तुम्ही ते लोनली आणि ऍडिक्शन असेल तुम्हाला, तुम्ही जितकं लोनली असेल आणि खरं, डिप्रेस असेल, खरंय, खरं. नेगेटिव्हिटी येतो, नेगेटिव्हिटी क्रिप्स येईल. तो बॉक्सिंग किंवा कोणते पण स्पोर्ट्स, मी बॉक्सिंगच नाही सांगत, कोणते पण स्पोर्ट्स घ्या तुम्ही, ते फायदे असतं. तुम्ही फिजिकली फिट होणार. मग जे निगेटिव्ह थॉट्स किंवा डिप्रेशन किंवा काही जर थॉट्स येतात निगेटिव्ह, तुम्ही ते निघून जाणार. मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणार, तुमचा बिल्ड होणार, बरोबर. कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप होणार. Correct. आणि मग तुम्ही जे एक जे पर्सन होणार तुम्ही स्पोर्ट्स च्या नंतर, ते कम्प्लिटली डिफरंट पर्सन दॅन हू युजेस मोबाईल. राईट. म्हणून हेच आत्ताच्या मुलांना सांगितलं पाहिजे, राईट, की तुम्ही तो मोबाईल बाजूला ठेवा आणि थोडंसं स्पोर्ट्सकडे वळा. असं नाही की चॅम्पियन व्हा, पण ऍटलीस्ट तुमची फिजिकल या बॉडी तरी तुम्ही व्यवस्थित राहील. पूर्ण इग्नोर करू नका. तुम्ही कराच, मोबाईल करा, चॅटिंग हे राईट. एक पार्ट ऑफ लाईफ झालंय. ऑफकोर्स. पण त्याच्यानंतर तुम्ही तुमचं हेल्थ आणि जे रिअल वर्ल्ड आहे, प्रेझेंट वर्ल्ड, तुम्ही ते इग्नोर करू नका. राईट. म्हणजे ऍज अ गेम साठी न खेळता तुम्ही स्वतःच्या फिजिकली म्हणजे आणि तुम्ही फिट राहावा, हो. याच्यासाठी तुम्ही गेम मध्ये किंवा तुम्ही स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. बॉक्सिंगने काय होणार, ते तुमचे अग्रेशन आहे, किंवा नेगेटिव्ह थिंकिंग किंवा थॉट्स काय पण होतं, एन्झायटी अटॅक्स येतात लोकांना आजकाल खूप वाढले. मग मेंटल हेल्थ खूप चर्चेमध्ये आहे. हो, हो. मेंटल हेल्थ का इथं बिघडलंय, कारण ते पूर्ण मोबाईलवरच ते व्हर्च्युअल वर्ल्ड जागतंय, रिअल वर्ल्ड जागतच नाहीये, नाही, नाही. पूर्ण व्हर्च्युअल वर्ल्ड जागतंय. म्हणून स्पोर्ट्स काय करतो, तुम्हाला जे व्हर्च्युअल वर्ल्ड मधून तुम्हाला फिजिकल वर्ल्ड मध्ये आणतो आणि तुम्हाला एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करतो स्पोर्ट्स. तुम्ही कोणतं पण स्पोर्ट्स करा, बॉक्सिंग केलं, तुम्हाला बॉक्सर असेल आणि नॉर्मल पर्सन असेल, तुम्ही बघून बोलणार हा बाबा हे बॉक्सर काहीतरी असेल, स्पोर्ट्समॅन दिसतोय, कारण बॉडी स्ट्रक्चर नाही तर त्याचा माइंडसेट एक फिजिकली स्ट्रॉंग दिसतो माणूस. कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल असतो. म्हणजे बोलताना पण म्हणतात, हो. राईट, ज्यावेळी त्याच्याशी बोलू त्यावेळी म्हणजे काय म्हणतात त्याला, एक aura स्पोर्ट्समॅन, एक ऑरा वेगळा असतो, राईट. मी पण तुम्हाला भेटले त्यावेळी असंच वाटलं की अरे, तर तुमची स्पोर्ट्समध्ये रणनीती काय होती त्याबद्दल थोडंसं, कारण अजून अनएज्युकेटेड आहेत ह्या बाबतीत, कारण स्पोर्ट्समध्ये तेवढे इन्व्हॉल्व्ह नाहीये. ज्याला माहित नाही, ऍज अ स्टार्टिंगला तो बघतोय तुमचं, तर ते काय आहे थोडं समजावून सांगा. मी प्रेरणा घेतो माझा स्पोर्ट्स गेम स्टाईलचा छत्रपती शिवाजी महाराज कडून. त्याचा गेम स्टाईल होता, सॉरी त्याचा वॉरफेअर होता, ओके, ओके. गनिमी कावा, अच्छा. गोरिल्ला वॉरफेअर. अरे वा. ओके. मला माझे कोच आहे त्यांनी शिकवलं. Okay. महाराजांचा प्रेरणा घ्यायचा आपल्याला. ते गनिमी कावा तुला रिंग मध्ये युज करायचं, अटॅक करायचं आणि रन करायचं, समोर थांबायचं नाही. महाराज जे मावले होते ते गनिमी कावा युज करायचे. हो, अगदी. आम्ही पण मावले, पण आमचं फील्ड बॉक्सिंग बॉक्सिंग Yes, मध्ये ते हो. प्रेझेंट हो. करताय. आणि मी महाराजांचा पूर्ण इन्स्पिरेशन घेऊन ते मी युज करतो. अरे वा, ग्रेट. हे माझ्या खरंच इन्स्पिरेशन आहे, कारण ह्या गोष्टी पण तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करताय, सो डेफिनेटली यू कॅन लर्न फ्रॉम हिस्ट्री. आणि Okay. आपलं हिस्ट्री इतकं खूप चांगलं आहे महाराजांकडून पूर्ण, तर शिकायला खूप आहे. अगदी. आणि त्यावेळी पण अशा गोष्टी भरपूर म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण त्याला कुस्ती म्हणत होतो त्यावेळी, बॉक्सिंग नाही, असं कुस्ती व्यवस्थित पद्धतीनं मातीमध्ये खेळली जायची, हो. राईट. ओके. जे महाराजांचा वॉरफेअर होता, ते कारण शत्रू जास्त होते नंबर मध्ये, हो, हो. मावले कमी होते, राईट. तर ते रणनीती होते गनिमी कावा, ते मी युज करतो रिंग मध्ये पण. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. म्हणजे मग तुम्ही प्रत्येक मुलाला हे सगळं असं सांगता? नाही, मी सांगत नाही, हे गुपित असतं, अच्छा. हे रिंग मध्ये दाखवायचं असतं. ओके. म्हणजे आज तुम्ही एक रहस्य सांगितलं असं म्हणू शकतो आपण. ओके, ओके. तर ओव्हरऑल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आम्हाला तुम्ही अगदी तुमचा महत्वाचा टाइम दिलाय आम्हाला तुम्ही. आता आपल्यासमोर जसे रेनॉल्ड जोसेफ आहेत, तर तशाच पद्धतीचे अजून असे दिग्गज लोक, स्पोर्ट्समध्ये दिग्गज लोक आपण समोर बसू. तर त्यासाठी आम्ही टाउनसोलनी स्पोर्ट्स कल्चर अवेअरनेस, तर अशा पद्धतीचं आपलं प्रोग्राम सुरू आहे. तर तुम्ही टाउनसोलला व्हिजिट करा, त्या चर्चेमध्ये सामील व्हा आणि स्पोर्ट्स कल्चर आपण गावागावामध्ये, खेड्यामध्ये रुजवू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.